तिने आधी प्रेम केलं, कुटुंबियांच्या नाराजीला न जुमानता लग्न केलं आणि त्यानंतर सासरच्यांच्याच जीवावर उठली। लग्नाला वर्षही झालं नव्हतं आणि सुनेने सासरच्यांबरोबर आपल्या पतीला संपवलं। दोन महिलांनी घडवलेलं गडचिरोलीतलं थरारक आणि समाज मनसुन्न करणारं हे हत्याकांड काय याची माहिती जाणून घेऊयात आजच्या क्राईम स्टोरीत। नमस्कार, मी हर्षदा परब। गडचिरोलीतल्या एकाच कुटुंबात तब्बल 5 जणांचा लागोपाठ मृत्यू झाला होता। ही गोष्ट सुरू होते डिसेंबर 2022 मध्ये, जेव्हा संघमित्रा आणि रोशनचं लग्न झालं होतं। हा प्रेमविवाह होता। संघमित्रा हुशार, BSc मध्ये दुसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झालेली। रोशन आणि संघमित्रा दोघे सिरोंचा इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचे। अकोल्याची संघमित्रा रोशनच्या प्रेमात पडली। दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण संघमित्राच्या प्राध्यापक वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं। या धक्क्याने त्यांना नंतर पॅरालिसिसचा झटका आला। त्यांचे उपचारही सुरू होते। याच काळात संघमित्रा आणि रोशन यांच्यातही खटके उडू लागले। लग्न होऊन काहीच महिने झाले होते। लग्नाला 7 महिने झाले आणि हे वाद इतके विकोपाला गेले की रोशनने संघमित्राला मारहाण करायला सुरुवात केली। संपूर्ण कुटुंबासमोर रोशन तिला मारहाण करायचा। पती पत्नीत होणारी भांडणं, सासरचे लोकही आता तिला टोमणे द्यायला लागले होते। संघमित्रा याने कंटाळली होती। संघमित्रा अस्वस्थ होती। संघमित्राचा सासरी होणारा छळ संघमित्राच्या वडिलांपर्यंत देखील पोहोचला होता आणि संघमित्राच्या वडिलांनी एप्रिलमध्ये आत्महत्या केली। यावर्षी रक्षाबंधनाला संघमित्राला तिच्या कुटुंबियांकडे अकोल्याला जायचं होतं। रोशनने तिला त्यासाठी विरोध केला। त्याच्या कुटुंबियांनीही संघमित्राला गावी जायला नकार दिला, पण संघमित्रा माहेर जाण्यासाठी हट्टाला पेटली होती। ती हट्ट करत होती आणि मग रोशनने तिला मारहाण केली। याआधीही संघमित्राला रोशनने अशी कुटुंबियांसमोर मारहाण केली होती। सततच्या या मारहाणीला संघमित्रा कंटाळली होती। त्या दिवशी संघमित्रा मारहाण झाल्यानंतर घराबाहेर रडत बसली होती। तेव्हा रोशनची मामी रोजा हिनं संधी साधली। तिने संघमित्राचं सांत्वन केलं। संघमित्रा रागाच्या भरात बोलून गेली की तिला रोशनच्या घरातल्यांचा जीव घ्यावासा वाटतोय। रोशनच्या मामीचा आधीच त्या कुटुंबावर राग होता। तेव्हा तिने संघमित्राच्या या विधानानंतर संघमित्राला जवळ केलं। 36 वर्षांच्या रोजा रामटेकेच्या पतीच्या बहिणींमुळे ती चिडली होती। रोजाच्या पतीच्या 4 एकर जमिनीत त्याच्या बहिणी हिस्सा मागत होत्या। त्यातली एक बहीण म्हणजे रोशनची आई विजया। पतीच्या बहिणी प्रॉपर्टीत हिस्सा मागत असल्याने सुडांगणी रोजाच्या मनात धगधगत होता। त्यामुळे कुंभारे कुटुंबाला संपवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या संघमित्रामध्ये आता बदला घेण्यासाठी चांगली संधी रोजाला दिसत होती। तिने संघमित्राच्या रागात तेल ओतायला सुरुवात केली। रोशन आणि रोशनच्या कुटुंबियांविरोधात ती संघमित्राला भडकवू लागली। रोशनच्या आईला 3 बहिणी आणि 1 भाऊ, म्हणजे रोजाचा नवरा। रोशनच्या आईचं म्हणणं होतं की वडिलांच्या 4 एकर जमिनीची समान वाटणी व्हायला हवी, पण रोजाला वाटत होतं की ती 4 एकर जमीन तिच्या पतीच्या नावे राहायला हवी। म्हणून मग तिने आणि संघमित्राने या सगळ्यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला। रोजाने संघमित्राला आधी भडकवलं। कुंभारे कुटुंबाला संपवायला ती संघमित्राला मदत करेल असं तिनं संघमित्राला आश्वासन दिलं, पण त्या बदल्यात संघमित्रालाही तिला मदत करायची होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेव्हापासून संघमित्रा आणि रोजा दोघी हत्या करण्याच्या पद्धती शोधत होत्या। त्यासाठी त्यांनी गुगलची मदत घेतली। रोजा आणि संघमित्राने मग शांत डोक्याने कट रचला। 2 महिन्यांपूर्वी रचलेल्या या कटाला रोजा आणि संघमित्रानं शांत डोक्याने अंमलातही आणलं। अन्नातून विष देण्याचा निर्णय दोघींनी घेतला। त्यासाठी त्यांनी विष मिळवलं सुद्धा। एक विष मागवलं, मात्र त्याचा हिरवा रंग आणि उग्रवास यामुळे इतरांना संशय येईल या भीतीने तेव्हा त्यांनी तो प्लॅन रद्द केला होता आणि कुंभारे कुटुंब वाचलं होतं। मग त्या दोघींनी हळूहळू भिनणारं विष शोधायला सुरुवात केली। तेव्हा त्यांना गुगल सर्चमध्ये थॅलियम विषाचा शोध लागला, जे हळूहळू परिणाम करतं याची माहिती त्यांना गुगल सर्चमधनं मिळाली। त्यांनी मग सप्टेंबर महिन्यात टी-थॅलियम नावाचं विष तेलंगणामधून ऑनलाईन मागवलं। संघमित्राने पोलिसांना दिलेल्या कबुलीत तिने चिकनचा बेत करून रोशनचे वडील शंकर, त्याची आई विजया आणि नणंद कोमलला विष दिलं, तर स्वतःच्या पतीला रोशनला डाळीत विष मिसळून दिलं। तसंच रोशनची मावशी वर्षा उराडे हिलाही विष दिल्याचं संघमित्रानं कबूल केले। विषाचा परिणाम 20 सप्टेंबरला दिसायला लागला। रोशनचे वडील शंकर, त्यांची पत्नी विजया आणि मुलगा रोशन यांना डोकदुखी, अंगदुखी, हातापायाला मुंग्या येणं, ओठ काळे पडणं, जीभ जड होणं या तक्रारी जाणवू लागल्या। त्यानंतर विजया, शंकर आणि रोशन यांना अहेरी इथल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। तिथून मग त्यांना चंद्रपूरमधल्या रुग्णालयात आणि त्यानंतर नागपूरला खासगी रुग्णालयात ॲडमिट केलं। काय झालं याचा डॉक्टरांना उलगडा होण्यापूर्वीच 26 सप्टेंबरला रोशनच्या वडिलांचा, शंकर यांचा मृत्यू झाला। त्याच्या दुसऱ्याच दिवशी रोशनच्या आईचा, विजयाचा मृत्यू झाला। या धक्क्यातून कुटुंबीय सावरत होते आणि रोशनची बहीण कोमल, रोशनची मावशी वर्षा आणि रोशन यांची प्रकृती ढासळू लागली। त्यानंतर रोशनच्या बहिणीचा, कोमलचा 8 ऑक्टोबरला, 14 ऑक्टोबरला
रोशनच्या मावशीचा, वर्षा उराडेचा आणि 15 ऑक्टोबरला रोशनचा मृत्यू झाला। अशा प्रकारे एकाच कुटुंबातल्या एवढ्या जणांचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्यानं पोलिसांना या मृत्यूंबद्दल संशय होता। रुग्णालयातल्या डॉक्टरांनाही विषप्रयोग झाल्याचा संशय आला। त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी मग या प्रकरणात तपास सुरू केला। संघमित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं। कुंभारे कुटुंबातली एकमेव व्यक्ती ही संघमित्रा होती, जिला कुठलीच लक्षणं दिसत नव्हती। त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय होता आणि तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली। पण जेव्हा तिनं रोशनला रुग्णालयात पाहिलं तेव्हा तिला पश्चाताप झाला आणि तिनं डॉक्टरांना विचारलं की त्याच्या शरीरात विष तर नाहीये ना, याची तपासणी करा। त्यानंतर पोलिसांना विश्वास बसू लागला होता की संघमित्राचा यात हात आहे। पोलिसांच्या चौकशीत संघमित्राने अन्नातून विष दिल्याचं कबूलही केलं। रोजा रामटेकेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। रोशनच्या मावशीच्या अन्नात विष मिसळल्याचं रोजानं पोलिसांकडे कबूल केलंय। कुंभारे कुटुंबियांच्या ड्रायव्हरही रोजा आणि संघमित्राने विष प्रयोग केलाय। सध्या त्या ड्रायव्हरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा संघमित्रा आणि रोजा या दोघींच्या मोबाईलमध्ये विषारी द्रव्याबाबत शोध घेतल्याचं सर्च हिस्ट्रीमध्ये आढळून आलं। सुरुवातीला त्या दोघींनी सांगायला टाळाटाळ केली होती, पण पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्या दोघींना बोलतं केलं। पोलिसांना संशय आहे की संघमित्रा आणि रोजा यांना या हत्या करण्यात आणखी काही जणांनी मदत केली आहे। 25 वर्षांची संघमित्रा आणि 36 वर्षांची रोजा यांना पोलिसांनी आता अटक करून कोर्टासमोर 18 ऑक्टोबरला हजर केलं। तेव्हा कोर्टाने त्या दोघींनाही 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। घरगुती हिंसेचा सूड घेणारी सून आणि प्रॉपर्टी हातची जाऊ नये म्हणून नवऱ्याच्या बहिणीचं कुटुंब संपवणारी मामी अशा दोघींनी अत्यंत शांत डोक्यानं हे हत्याकांड घडवलंय। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। तसंच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।